पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा आता स्मार्टफोन पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अपघातानंतर विशाल अग्रवाल फरार झालेले होते। दिशाभूल करण्यासाठी स्वतःचा स्मार्टफोन घरीच ठेवण्यात आलेला होता। आता चौकशी दरम्यान विशाल अग्रवालनं फोन घरीच ठेवून फरार झाल्याचं आता समोर आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया। निलेश, आता स्मार्टफोन ताब्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती आहे, काय पुढची कारवाई या संदर्भात पोलिसांची असू शकते? ज्या पोलिसांनी ताब्यात घेतला 3 दिवसाचा पोलीस कोठडी दिली, त्या दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली आहे। त्याचबरोबर त्याचे वडील आहेत सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी केलेली आहे। आणि या चौकशी दरम्यान विशाल अग्रवालने स्वतःचा फोन हा घरी ठेवला होता आणि घरी ठेवून तो फरार झाला होता, जेणेकरून जी तपास यंत्रणा आहे त्यांची दिशाभूल होईल, त्याचं लोकेशन ट्रेस होणार नाही, या अनुषंगाने त्यांनी स्वतःचा फोन हा घरी ठेवला होता। आणि काल चौकशी दरम्यान नंतर त्याला घरी नेण्यात आल्यानंतर घरी गेल्यानंतर तो फोन आहे तो पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। आणि त्या फोन नंतरच आता त्याचे कॉन्टॅक्ट कोणासोबत झालेला आहे हे तपासामध्ये समोर येईल। मात्र आत्ताची महत्वाची बातमी की विशाल अग्रवालचा जो स्मार्टफोन आहे तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।